नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले, आप्पा हंबऱ्याला विचारतात, किती पैसे तुला माहीत आहे? हंबऱ्या म्हणतो, 50,000 रुपये. आता पुढे. त्याच्या घरात संजय कोल्हापुरासनं आल्या ठाऊनं धुडगूस आहे. संजयच्या बानं एकत्र असताना ते रान इकलं. बाकीचं भाऊ म्हणायला लागल्यात, तुझ्या वाटणीतलं तेवढं रान कमी, त्यासाठी रोज सांच्याला खैंदूळ हाय. संजयचा थोरला भाऊ म्हणतोय, एकाचा खूनच पाडतो. एका जागी असताना झालेली गोष्ट साऱ्यांनीच निस्तारायची. त्याची आई तर 15 दिवस निजूनच हाय. आज सण, तरी त्यांनी घरात सण केलेला नाही. संजय सारखं माझ्याकडे येतंय, पैसे मागतंय पिण्यासाठी. मी त्याला म्हणलो, अरे तुझं एवढं शिक्षण, तुला पिणं बरं दिसत नाही? तर तो म्हणाला, माझा सक्का भाऊ म्हणतोय, बाला फणस टेकावरची पट्टी धरून वाटणी केलीस तर माझं मला वाटून दे. माझ्या पोरग्यासाठी इकलंयस, त्याच्या वाटणीवर ते रान घे नि बघ जा त्याला कुठं रान राहतंय ते. मग शिवारात संजयच्या वाटणीला म्हटलं तर एक सरीसुद्धा राहत नाही. ते म्हणतंय, जगायचंच कसं आणि कशासाठी जगणार? खरं जाता जाता साऱ्यांची वाटच लावून जाणार मी. त्याला मी सांगून बघितलं, खरं तुम्ही कोणतरी आप्पा सांगा. आम्ही मधीच काशीत घातली, शाळा सोडली. त्यानं पुरी करून त्याच्या वाट्याला काय बघा. त्यात आज उम्याला तरी घरात आई बहिणीवरनं शिव्या देतंय. माझ्या जीवनाचं वाटोळं केलंसा म्हणून घरातल्यांच्या नावानंच वराडतंय. माणसं एखाद्याच्या जीवनासंग कशी खेळत्यात त्याचा पत्ता लागत नाही. आप्पाच्या मनाला चटकाच लागला. गावातल्या उत्पन्नदाराच्या घरात दसरा सण असून झालेला नाही. पांडूला तरीही आपण सरळच वागतोय असं वाटतंय. हंबऱ्याचं ऐकून केरबाडोंब म्हणाला, त्याच्या बासकट आण बोलवून, बघ येत्यात काय. त्याच्या डोक्यात सोसायटीचं वारं घुमत होतं आणि आबा पांड्याच्या घरात सोनं वाटाय गेल्यात. माझी बायको मला घरात म्हणायला लागली, रकमाच्या बाळ्यानं मीटिंगचा मूळ विषय घेतल्यागत घेतला. झालंय त्याच्यावर उगच का डोकं खायला लागलायसा? आप्पाला रागच आला. ह्यांना आपण जाऊ नको म्हणालोय. ही रोज पोरांच्या नोकरीसाठी तिथं जात होती. आपण काय म्हणाय पाहिजे होतं? माणसं आपलं झाकून दुसऱ्याचं बघित बसत्यात आणि तेच खरं म्हणत्यात. सारीच क्षणभर गप्प झाली. पण बाळ्या डवंगाचा भाऊ नामा डवंग म्हणाय लागला, आप्पा तुमचं काय नाही, पर माणसांचं सांगतो. आता ह्यो हंबऱ्या काय करतोय सांगा बघू. रोज तोंडात तोंड दिसायच्या आधी शेताकडं जातोय नि झांजड पडताना घराकडं येतोय. खरं आमच्या भावानं काय उठवलंय माहिती आहे? तुम्ही ह्याला तो पांडूकडं गेलाय म्हणून त्याच्यावर उठवून बसवलाय. आप्पाचं मन कसं सडल्यागतच झालं. त्या बाळ्याला तुझ्या मागचं जुनापाना केला असता हंबऱ्यानं. तसा हंबऱ्या म्हणाला, आज बी गल्लीत एका दोघांनी विचारित होता, हंबऱ्या कुठाय म्हणून. आप्पा तुम्ही नुसतं सांगा, त्याच्या आईला गाडवच लावतो का नाही बघा. नामाला विचारा, रात्रीची 12-12 वाजेपर्यंत का जाऊन्यांनी माझ्या नावाची चर्चा करायला. तुमच्यामुळं गप्प आहे. त्याच्या आईला मी त्या संजयला गप्प करायला लागलोय नि ह्यांचं तिसरंच चाललंय. किच्चं गप्प बसायचं? माणसाला कपॅसिटी आहे की सोसायची? त्याच्या पलीकडं गेल्यावर कोण गप्प बसणार? आप्पाला हंबऱ्याचं पटत होतं. बाळ्याचं मन बाळ्याला खातंय, त्याला कोण काय सांगणार. पण एवढी मस्ती त्याला चढली, भीक मागत फिरत होतं.
देशमुखाच्या 17 वेळा पाया पडलो तरी देशमुख म्हणत होता, घरातला कोणीतरी लावा. मीच म्हणालो त्याला, गावातला आणि घरचा काय वेगळा आहे होय? गेली असेल देशमुखाची सत्ता म्हणून काय झालं? ढाले पाटलानं काय ताम्रपट केलाय? मी म्हणतो गेला असेल त्यांच्याकडं नोकरी टिकवाय म्हणून, बदली होऊ नये म्हणून. जाऊ दे, नोकरी चाकरीगत असते, त्याला मालकागत वागायला मिळल म्हणून काय वाटेल ते दुसऱ्याला बोलायचं होय? गावातलं राजकारणच करायचं असल तर नोकरी सोडावी. ज्याच्यासाठी आम्ही करतोय तोच आमच्यावर फिरतोय. बरं, त्यात काय वावगा असल तर फिरू दे. त्याचं डोकं भिनभिनाय लागलं. सारीच गप्प विचार करीत असल्यागत होती. आपण सरळ निघालो नि बघणारी तिरकीच बघत असतील तर त्यांना तिरकंच वाटणार. प्रत्येकाच्या मनासारखं झालं तरच खरं, नाहीतर सारं खोटं. अशानं गाव समाज पुढं जाणार? खऱ्याची व्याख्याच बदलली माणसानं. आपण वागतो ते खरं, इतर सारीच खोटी. अशा माणसांना काय सांगायचं? तोपर्यंत गण्या गुरुवानं पालखीचा विषय काढला. आता पालखी दर वर्षाला गावंदरीनं त्याच्या बंगल्यासाठी न्यायची. पुढला आम्ही नाही नेली की वरडायला रिकामीच, राखील वतूनच. हे बघ, त्यांच्याच घरासाठी नाही, तिथं आता घरं झाल्यातच ना. गाव वाढलं तसं ते करायलाच पाहिजे. तुम्ही जुन्या पद्धतीनं म्हणल्यावर 4च गल्ल्यांना फिरवायला पाहिजे, बाकीच्यांचा देव नाही. तू गुरव म्हणून त्यांचा नारळ, तेल, बैत सोडतोयस. नामूनं किती जणांचं सोडलं. मग त्यांच्या दारात देवाची पालखी गेली म्हणून काय झालं? आप्पा भडकलेल्या डोक्यानं बोलत होता. गण्या गुरुवाला बोलून जख्ख मारल्यागत वाटायला लागलं. तो पावसात भिजल्यागत थंडगार झाला. रात्र चढायला लागली. आप्पाचा पारा चढल्याला साऱ्यांच्या लक्षात आलं. कडलेल्या तेलात आणि काय टाकायला नको म्हणून सारीच उठायच्या नादाला लागली. वाड्यातनं बाहेर पायतानं चपलं वाजत गेली. वाड्याचं दार बंद केलं, पण ते फारच जुनं. कर शांत पडलेली रात्र सारी भंग केल्यागत वाजलं. आप्पाला आपल्या मनागत दार खालून सडल्यागत दिसायला लागलं. आप्पा बिछाण्यावर आडवा झाला. सकाळी उजडायला हंबऱ्या संजाला घेऊन वाड्यात आला. संजाचं गाल फुगल्यागत झालतं, डोळं आत वडल्यागत, केस बरंच वाढलं होतं. तो लांबच खाली बघत बसला. हंबऱ्या, आप्पा ह्याला तुम्हीच सांगा, उगच डोसक्यात राग कालवून बसलंय. तसं आप्पा त्याला सांगायला लागला. संजा, वाटवरचा भिकारी जगतोय मर्दा. तू एवढा शिकलास नि उगच काहीतरी काय करायला लागलायस. विचार, हंबऱ्यानं तरी काय कमी केलंय? तुझा मला माझ्या राजकारणात फायदा व्हावा असं कधीच वाटणार नाही. तुमचा पांडू चेअरमनचा बुडका जवळचा. तू व्यवस्थित राहा. उगच पांडूला वाटायचं कसलं? वाटतं याच. तुला हंबऱ्यानं शिकवलंय म्हणून. कोण शिकवाय कशाला पाहिजे? 6 महिने चाललंय आमच्या घरात. त्यात उम्या कामावर लागल्यापासून घरात चुलत्यांच्यातच लागलंय. आम्ही त्यांच्या मागं राहायचंच का म्हणून. तर आमच्या दादाचं मत किती केलं तरी जवळची पांडू पाटलाची आमची भावकी त्यावरनं वाढत गेलं. शेवटी वाटणीवर आलं. झालं. त्या वाटण्या घर माझ्यामुळं फुटलं. दादाचं मत, त्यात रानाचं झोंबडं आणि रोज पांडूचा उंबरा पुजायचा. मला ते कामच नको. पैसे दे म्हणलो त्यावरनं झालं.
त्यांचं आणि माझं बरंच. घरात बी भांडण. संजा मोठं मोठं बोलला. तरी आप्पाला त्यातल्या बारीक सारीक गोष्टी माहिती होत्या. त्यामुळं लक्षात आलं. मग काय म्हणतोय कामाचं? करतो म्हणतोय. आता 3 वर्ष तेच ऐकतो या. आता काय त्याच्याच बँकेत संचालक आहे. करील की. आप्पा संचालकाला मत फुकट दिलं असतं तर केलं असतं फुकट काम. तो जोड्यानं हानील. पैसे बी आणि काम बी म्हटल्यावर. उम्याच्या कामासाठी म्हणूनच 50,000 कमी घेतल्यात ढाले पाटलाकडनं. उगच बंगला बांधलाय होय मंत्र्यागत. संजा असं सांगायला लागला आणि आप्पाला आपल्यापेक्षा त्यालाच जास्त माहिती असल्याचं कळालं. मग संजानं का पिऊ नये? आता तर पिण्यावरच प्रतिष्ठा. सुधारलेल्याचं लक्षण. उद्या काय होणार गावाचं, आपल्या रवीचं? जवळचीच माणसं, रक्तातली माणसं शिकलेली आणि अशी एकमेकाला फसवायला लागली, रक्त घोटायला लागलीत. आपण रवीला ह्यातनं वाचवू का? आबाच्या माझ्या मनावर ते असल का? उम्यात नि संजात काय फरक? तोही पितोयच नोकरी लागून. त्याला परटाची येसाजी आठवली. आतल्या आत कसंच होऊ लागलं. काय वाटत असेल त्या म्हातारीला? ती सांगते तसं असलं तर? आप्पा गप्प झाल्याला बघून हंबऱ्याच म्हणाला. आप्पा काय करायचं? त्याच्या डोक्यात इंगाळ पेटल्यागत झालं होतं. काय करायचं याचंच उत्तर सापडत नव्हतं. ती सारीच गप्प होती. एवढ्यात केरबा डोंब बऱ्याच जणांना घेऊन आला. गुलाबभाईलाही त्यानं आणला होता. साहेब्या, हनम्या, गुरव, चंदूअण्णा, मिचका सर्जा, बाळ्या, गुरव्या, म्हादा अशी बरीच जणं होती. त्याच्या डोक्यात सोसायटी घुमत होती. मागच्या वेळी आपणच चेअरमन होतो. आप्पानं नाव सुचवून पांडूनं हाणून पाडलं आणि पांडू आपण चेअरमन झाला. गड्यानं चांगलाच फायदा घेतला बँकेच्या इलेक्शनमध्ये. परत सगळी एक झाली तर आपल्याला डावलून पांडू चेअरमन होणार. त्यामुळंच केरबाचं सारं चाललं होतं जुळवाजुळवीचं. संजा तिथं दिसल्यावर त्यानं मनातल्या मनात हंबऱ्याचं आभार मानलं. संजा तुझा शेअर्स हाय. सोसायटीला आमच्यात फॉर्म भर. भरतो की, त्यानं मागचा पुढचा विचार न करताच सांगितलं. तसा आप्पा केरबाकडं आणि संजाकडं बघायला लागला. हे बघ, त्याला घरात विचारू दे. आधीच त्याचं काय चाललंय ते बघू दे त्याला. काय बघायचं आहे? आमच्या घरातला उमेदवार पांडू घेणारच नाही. आपल्यातच सगळी कशाला म्हणणार? त्यानं शेअर्स किती वाढवल्यात? माप त्याला उमेदवार. संजा म्हणाला आणि आप्पाचं डोकंच गरगरायला लागलं. आरं सारं खरं. तुझ्या दादाला म्हणाय रिकामा त्यो. तुझ्या पोरग्याचं काम करणार होतो. उगच आमच्यामुळं तू अडचणीत यायला नकोस. केरबा उगच त्याला भरीस घालू नका. त्याच्या घरात लागलंय त्याचं बघा. तसा केरबा डोंब निराश झाला. त्याला आयती संधी आलेली आपण घालवतोय असं वाटलं. 50 भर मतं मिळालं असतं. तेही गेलं. आप्पानं गुलाबभाईला विचारलं, काय केलं सा भाई? इब्राहिम काय ऐकना. त्याच्या बायकोला हुबी करणार आहेत. इब्र्या बायकोचं मात्र करणार. उद्या पांडू चेअरमन बी करील बाळ्याचं ऐकून. रकमाचा बाळ्या असं म्हणाला आणि गुलाबभाईला राग आला. त्याची बायको आहे का तुझी? आणि मात्र करणार म्हणजे काय करणार? तुझं बोलणं म्हणायचा का बोलण्याचा बा म्हणायचा? रकमाच्या बाळ्याचं बोलणं आप्पाला खटकलं असताना त्याची जास्त लांबड नको म्हणून
तो गुलाबभाईला म्हणाला, तुझं नाव धरतोय. इब्राहिम त्याच्या मनाचा राजा. त्याला सांगाय तरी कशाला पाहिजे? दुसरं कोणतरी बघा. आता उगच म्हातारपणी कशाला मला त्रास देताय? मग तूच नाव दे तुझ्यातलं, आप्पा म्हणाला. त्यावर त्याला कात्रीत सापडलेल्या कापडागत झालं. काय म्हणतो इब्र्या? आबा आला. त्यानं विचारलं. पण हे सारंच त्याला नको वाटत होतं. एकत्र बसून मिटवावं पहिल्यागत वाटत होतं. काय म्हणणार? त्यानं त्यासनी शब्द दिलाय म्हण. ताम्रपटच. केरबा डोंबला. हमखास येणाऱ्या सीटलाच इब्र्यानं धक्का दिला असं वाटत होतं. त्याला इकडं आणू नयेस. जीव मुठीत घेऊन फिरत होतासा. तवा कोण होता? केरबा लावायचीच हाय इलेक्शन. मग कोण बी घ्या की, त्याचा विचार कशाला? आणि आबा गुलाबभाईला म्हणालं, तू जा साऱ्यासनी सांग मी उभा राहणार आहे म्हणून. गुलाबभाई उठला. आपण आबांना सांगायचं म्हणत होतो त्याचं बी तेच मत. पांडू पाटलाच्या भीतीनं सारा मुसलमान वाडा तिकडं. त्यात इब्र्याचं माझ्या नावानं खडं फोडणार. तो गेला. केरबा म्हणाला, ह्यो माणूस बी कचारतोय. कचरणारच की, त्यांना तसं केलंयसाच तुम्ही. आबा ते आता जग जाहीर झालंय. ते कुणी केलंय ते? मग आता काय कचरायचं? परत काय नियम तुमचा? आबाचा मुद्दा साऱ्यांनाच पटला. सारीच मुसलमान वाड्याचा आणि पांडू बाळूचा विचार करत होती. आप्पाला डवंगाच्या बाळूचा राग आला होता. तेवढ्यात आंधळ्या शिरपाचा भाऊ प्रधान आला. त्याला बघून केरबाला त्याचा राग आला. त्या दिवशी नुकता विषय काढणार एवढ्यात रत्नाक्का आणि शिरपा, आणि आज ह्यो. त्यात आप्पाचं सारं संत सविस्तर विचारायचं काम. तोपर्यंत पांडू किल्ला सर करून रिकामा व्हायचा. गाव काय करायला लागलंय आणि यांचं काय चाललंय? ते बी आंधळ्या शिरपाचं लगीन. सारीच चर्चा थांबली. आप्पानं विचारलं, का र मिटलं का तुमचं? करू दे की लगीन शिरपा, तुझं काय जातंय? तुम्ही म्हणताय पर आमच्या आईचं आणि त्या शिरमाचं पटल का? पटणार नाही म्हणून लगीन राखून भागणार हाय होय? त्यांचं ठरलंय. तो गुडघ्याला भाशिंग बांधून तयार हाय. चंदू अण्णा म्हणाला. आगा त्याच्या 4 खेपा दिवसातनं होत्या त्या शिरम्याच्या घराकडं. शिरमाच्या घरामोरं घर म्हणून बऱ्याचदा बघितलेलं नामाडवंगानं सांगितलं. शिरमाचं मोठंच्या मोठं घर, पण पोरगी येडसर. कोण करणार? गळ्याचा फास आंधळा का असना. देवरसपणावर दोघांचं पोट भरल असा तिनं विचार केला असल. आपल्या माघारी घर त्यांच्यात सोदानं करता येईल. आप्पा मनातल्या मनात तर्क करत होता. प्रधान सांगायला लागला, मला ते कोडच वाटतंय. ह्यो आंधळा, त्यात आमची आई माझ्या शहाण्या बायकोसंग रोज भांडणं करून वेगळी राहिली. त्याच्या संग किती दिवस राहणार? आणि दुसरं असं बी वाटतंय, आईनंतर ह्याला कोण? माझी बायको तर काय ह्याला करून घालणार आहे होय? त्या शिरपाचा संशयी स्वभाव. सहज कोणतरी बोलायला लागलं तरी त्याला आपल्यालाच बोलायला लागल्यात असं वाटतंय. मग काय करायचं? आप्पाला काही सुचना. सारीच गुतपाळल्यागत झालती. लगीन तर ठरवून टाकलंय, पण केरबाच्या दृष्टीनं सोसायटी महत्त्वाची. त्याला प्रधानाचं केव्हाच रामायण संपतंय असं झाल्यालं. तो म्हणाला, होय र, तुझं शेअर्स आहेत का सोसायटीत? कसलं शेअर्स आणि काय? कुठलं
कुठनं आलोय नि कसं राहिलोय ते आईला बी आठवणा झालं या. आप्पानं निवारा दिलाय म्हणून राहिलोय. प्रधान म्हणाला. शिरप्यानं लगीन केल्याव आधी वादच हाय. रखमाचा बाळ्या म्हणाला. कशाचा वाद वाटतोय तुला आत्तापासूनच? आप्पा म्हणाला. तसं नव्हं, आंधळा माणूस हाय आप्पा. धन्यवाद.